आज या श्री शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग या ठिकाणी विज्ञानाचे केलेले आहेत. आपण असं म्हटलं की इफ नो सायन्स देर इज नो फ्युचर. सायन्स असेल तरच त्याला भविष्य आहे. जसं आपण पाहतो, आपण अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याचं जर पालन केलं तर आपण मागासलेले ठरतो. जर आपण विज्ञानाची जर कास धरली तर आपण उच्च पातळीवर जाऊ शकतो. या ठिकाणी मी भेट दिली, वेगवेगळे प्रयोग पाहिले. आता काही प्रयोग पाहायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अलेक्साचा प्रयोग केलेला आहे, त्याचबरोबर हेलिकॉप्टर केलेलं आहे, आणखीन वेगवेगळे बँकेच्या संदर्भात प्रयोग केलेले आहेत. म्हणजे नवीन इलेक्ट्रॉनिक्स बँका या ठिकाणी अशा केलेल्या आहेत. त्यामुळं एक विज्ञानाप्रती आवड लहान वयातच निर्माण झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की APJ अब्दुल कलाम हे मोठ्या व्यक्तीला कधीच भेटत नव्हते. ते फक्त लहान मुलांनाच भेटत होते. कारण लहान मुलामध्येच जर लहानपणी कमी वयामध्ये जर संस्कार, विज्ञाननिष्ठ असे संस्कार जर त्यांच्यावर केले तर त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. कारण हे चेंजेबल असतात, त्यात बदल होऊ शकतो. तो ॲक्सेप्ट लवकर करतात, त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते. म्हणून या ठिकाणी हे जे विज्ञानाचे प्रयोग या शाळेनं केलेले आहेत त्याबद्दल मी श्री शाळेचं अभिनंदन करतो. नमस्कार. श्री शैक्षणिक संकुल वैभवनगर लातूर हे नेहमीच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी उंचावेल यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. गणित व विज्ञान दिन हा साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. शक्यतो गणित दिन कोणी साजरा करत नाही, पण गणित दिनामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी पायथागोरसचा सिद्धांत कशा प्रकारे आपण फॉलो करता येईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बँकेचाही व्यवहार, बँकेतून म्हणजे विद्यार्थ्यांना स्लिप काढणं, हे करणं, परत कर्ज कसं घेतलं जातं, विमा कसा सक्सेस होतो, या सगळ्याचंही प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे. त्याचबरोबर चढता क्रम, उतरता क्रम, परत सायकलिंग असेल, विद्यार्थ्यांनी कंपासाच्या पेटीच्या साहित्यातून चालणारी सायकल बनवलेली आहे. असे वेगवेगळे प्रयोग गणिताच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर विज्ञानामध्ये तर विद्यार्थ्यांनी चालता फिरता अलेक्स नावाचा रोबोट बनवलेला आहे. त्याचबरोबर उडणारे हेलिकॉप्टर असेल, सध्या जे इराण आता युद्ध चालू आहे त्या याच्यावर त्यांनी हेलिकॉप्टरचाही उपयोग त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे प्रयोग या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचं एक असं मत आहे की विद्यार्थी नुसतं पुस्तकाची ज्ञान न घेता ते प्रयोगातून कृतीशील पद्धतीनं जर त्याने अभ्यास केला तर अधिक त्याला विज्ञानाची गोडी लागू शकते आणि गणितही त्याला अधिक सोप्या पद्धतीनं जाऊ शकतं. गणित आणि विज्ञानासोबतच इथं आमच्या शिक्षकांनी मराठीचंही विविध वेगवेगळ्या संस्कृती जपण्याचाही प्रयत्न आमची शाळा करते. यामध्ये जुन्या वस्तूंचा संग्रह, म्हणजे ज्या की लोप होत चाललेल्या आहेत, त्या जुन्या वस्तूच्या मातीच्या भांडी असतील किंवा या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न इथं शिक्षकांनी केले. त्याचबरोबर गुढीपाडवा आहे, त्यामुळे आम्ही विचारांची गुढी, आत्ता सध्या आपण गुढी न उभारता पुस्तकांची विचारांची गुढी उभारण्याचा संदेश, हाही संदेश आमच्या या शिक्षकांनी इथं देण्यात आलेला आहे. अशा वेगवेगळे उपक्रम नेहमीच ह्या श्री शैक्षणिक संकुलामध्ये होतात. आज जवळजवळ 50 ते 60 प्रयोगांचं सादरीकरण विद्यार्थी इथं करत आहेत. शहरामधील विविध वेगवेगळे मान्यवर आज या आमच्या विज्ञान प्रदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा भेट देणार आहेत. आज या विज्ञान प्रयोगाचं उद्घाटन माननीय शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांच्या हस्ते होत आहे. त्याही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी येत आहेत. तसेच मान्यवर इतर विविध क्षेत्रातील मान्यवरही आमच्या या श्री शैक्षणिक संकुलला भेट देणार आहेत. आमच्या श्री शैक्षणिक संकुलाचा मानस नेहमीच असतो की विद्यार्थी प्रगत झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या कलात्मक गुणांना वाव मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही इथं बघितलेलं आहे की लहान बालवाडीपासूनच्या विद्यार्थ्यांनी, बालवाडीपासून ते 10वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थी प्रयोगामध्ये सामील झालेला आहे. आणि हेच या शाळेचं यश आहे की बालवाडीचा विद्यार्थी इथं प्रयोग करतो, म्हणजे कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही थोडक्यात इथं करत असतो. आज श्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान व गणित प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. त्याचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे. आज अनेक मान्यवर ह्या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणार आहेत. ह्या परिसरातील पालक, विद्यार्थी, मान्यवर व्यक्ती या ठिकाणी हे विज्ञान प्रदर्शन पाहणार आहेत. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, रूढी परंपरांना फाटा पाडून नवीन दृष्टिकोन निर्माण होऊन विद्यार्थी पुढे यावेत. नवीन प्रयोग करून त्यांच्यामध्ये असणारे जे उपजत गुण आहेत ते निर्माण व्हावेत. ह्या दृष्टीनं
हे प्रयोग ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. इथे पहिलीच्या मुलापासून ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाने आज प्रयोग साजरे केलेले आहेत. त्यामध्ये धान्यांची माहिती झाली, वॉटर डिस्प्लेशन झालं, नंबरिंग झालं, आफ्टर बिफोर नंबर झाले, असे अनेक संख्यांनी मॅथ्स असो, सायन्स असो, ह्या भाषा विषय असो, ह्याचे वेगवेगळ्या प्रयोगांचं वर्गीकरण आज आमच्या इथे छोट्या मुलांनी केलेले आहे. आमच्या शाळेमध्ये खूप विविध प्रकारचे प्रयोग बनवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हायड्रोलिक ब्रिज असेल, DNA मॉडेल असेल, त्यानंतर ब्लड ग्रुप्स आहेत, वॉटर मॅनेजमेंट आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, फोटोसिंथेसिस आहे, असे भरपूर 40-50 प्रयोग बनवलेले आहेत. त्यासाठी मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांनी वेस्टपासून बेस्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामधूनच विविध प्रयोग बनवलेले आहेत. आम्ही हेलिकॉप्टर बनवलेलं आहे आणि ते बनवायला आम्हाला 2 आठवडे लागलेले आहेत आणि ते सक्सेसफुल करण्यासाठी आम्हाला हा ट्रान्समिसर फ्लाय स्काय i6 म्हणून हा ट्रान्समिसर मिळतो हा, आणि ह्याची मोटर DC मोटर आणि बॅटरी एवढ्यांचा वापर झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे मटेरियल्स यूज झाले, जसं की रिमोट, ट्रान्समिसर, ह्याचे वेगळ्या बॅटऱ्याज आणि वेगळे DC मोटर्स.